हॅलो हाय नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण व्हिएतनामच्या 4थ्या दिवसाची सफर करणार आहोत आणि आजची सफर ही खूप खास असणार आहे. सो लेट्स स्टार्ट आवर 4th डे. बाय द वे ही जी रिंग आहे ना, काल मी पल मार्केटमधनं घेतली होती आणि अशा प्रकारे आम्ही आमच्या हॉटेलमधनं निघालो ते सपासाठी. आजची टूर ही सपा शहरासाठी होती आणि सपाला जाण्यासाठी आम्हाला अशी बसची व्यवस्था केली होती, कारण की हा प्रवास 7 तासाचा होता आणि हनॉईला मस्त असा पाऊस पडत होता आणि आम्ही हनॉई टू सफाला निघालो. तर रस्त्यातही आम्हाला बराच पाऊस लागला. तुम्ही बघू शकता सगळीकडे हिरवंगार असं वातावरण होतं. सगळे हा जो प्रदेश होता हा सगळा सौंदर्याने नटलेला आणि असं मस्त असं वातावरण झालं होतं. खूपच छान वाटत होतं. आणि फायनली आम्ही दुपारच्या वेळेस सपाला पोहोचलो. गेल्या गेल्या आम्ही लंच केला आणि लंच बघू शकता बिना तेलाचा, बिना मिठाचा, बिना मिरचीचा असा आमचा लंच होता. आणि तो लंच केल्यानंतर आम्ही आमच्या बॅग्स टाकून ज्या स्पॉटला आम्ही जाणार होतो, कॅट विलेज नावाच्या स्पॉटला जाणार होतो, तिथे आम्ही लगेच निघालो. आणि तो बेसिकली ट्रेकिंगचा पार्ट होता आणि आम्हाला ते ट्रेकिंग करत 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 ते वॉटरफॉलपर्यंत पोहोचायचं होतं. आणि हा जो प्रिमायसेस बघताय तो याचा जो फील होता तो कम्प्लिटली असं वाटत होतं की सेट उभारला आहे आणि आपण त्या सेटच्या ह्याच्यातनं जात आहोत की काय. आणि असं करत ट्रेकिंगला असं खूप खाली उतरायचं होतं. आणि उतरत असताना आम्हाला दोन्ही साईडनी खूप असे शॉप्स लागले आणि त्या शॉपमध्ये खूप व्हरायटी होती वस्तूंची, खाण्याची. आणि हे जो स्पॉट दिसतोय, जे मचान दिसतंय, तिथे फोटोशूटसाठी अशी मस्त अशी व्यवस्था केली होती. आणि हे जे आहे तिथल्या लोकल लोकांनी बनवलेलं, तिथल्या स्थायिक लोकांनी बनवलेली अगरबत्ती जी विकण्यासाठी होती. आणि ते बघितल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या ट्रेकिंगच्या दिशेने निघालो. आणि जसं मी म्हणाले की दोन्ही बाजूनी शॉप्स होते आणि तिथे मोस्ट ऑफ जे शॉप होते ते तिथले बीफ आणि नॉनव्हेजचे शॉप होते. तिथे लोक बीफ आणि पोर्क खाणं जास्त पसंत करतात, त्याच्यामुळे थोडंसं तो जाताना उग्र वास पण येत होता. बट इतक्या छान स्पॉटवर जायचं म्हणजे तो वास चालतो. आणि हा जो मी ड्रेस घातलेला आहे ना, तो व्हिएतनामचा ट्रेडिशनल अटायर आहे, जो मला खूप आवडला आणि त्याच्यावर मी रील पण केले, तुम्ही बघितले असतील माझे रील. आणि तिथनं आम्ही गेलो ते म्हणजे एक असं मस्त असं गुलाबाचं बगीचा होता, ज्याच्यापासून आपण गुलकंद बनवला जातो, तो बगीचा होता. नंतर पुन्हा आम्ही ते बगीचा बघितल्यावर निघालो आणि माय गॉड, हे बघा, हे देखील तिथे विकण्यासाठी होतं आणि हे लोक खूप आवडीने खातात, कारण की हे त्यांचं तिथलं बेसिक फूड आहे, हेच ते खात असतात. आणि ते पाहून जरा भीती वाटत होती पण. आणि पुढे खूप असे गोड मुलं मिळाली, त्यांच्याशी मी गप्पा करत होती, त्यांना त्यांची नावं विचारली, त्यांनी मला ती नावं सांगितली, पण ती नावं काही माझ्या लक्षात राहिली नाही. ते काय बोलत होते तेही मला कळत नव्हतं. आणि त्यांना बाय करून मी पुढच्या दिशेने निघाली. खूप गोड मुलं होती ती. आणि तिथून आम्ही जात असताना अशी बरेचशी नॉनव्हेजची स्टॉल भेटत होती आम्हाला. बघा कसं वेगवेगळ्या प्रकारचं तिथे होतं सगळं पदार्थ. आणि फायनली वी रीच टू कॅट विलेज वॉटरफॉल. आणि हा जो सेटअप होता ना, लिटरली असं वाटत होतं की सगळं आर्टिफिशियली बनवले की काय. खूपच सुंदर असा, खूपच आल्हाददायी असं तिथलं वातावरण होतं. आणि ते सगळं लाईट हाऊस वगैरे खूपच सुंदर होतं. तिथे हायड्रॉलिक स्टेशन पण होतं, जे पण आम्ही बघितलं. आणि बघा, असं वाटत होतं की कुठल्या सिनेमाचा हा सेटअप उभारलेला आहे. आणि तिथे खूप सारे फोटोशूट्स केले, व्हिडिओ काढले, डान्स केला. आणि फायनली आम्ही निघालो पुढच्या दिशेला. आणि त्या एका तेवढ्याच भागामध्ये 3 ते 4 वॉटरफॉल होते, जे आम्ही पाहिले. त्या पाण्यामध्ये पण उतरलो. आणि तिथे उतरल्यानंतर खूपच छान वाटत होतं. म्हणजे नाशिकचे जसे आपले वॉटरफॉलला जाऊन जसा आनंद मिळतो, त्याच्याही पलीकडचा तो आनंद होता. आणि प्रशिकांनी धावपळ करत कुठे चाललो होतो माहीत नाही. आणि मग आम्ही गेलो ते तिथल्या नदीच्या किनारी, त्यांनी अशी झोका बांधला होता आणि मी मस्त आनंदाने नाचते, बागडते, कारण की मी खुशच तेवढी होते. आणि तिथे शेकोटीची व्यवस्था होती, प्रशिकाही खुश होता. आणि नदीकिनारी अगदी खूपच छान वाटत होतं. आणि तिथे घोडे होते, तिथे राईड करता येत होते, तिथे फिरता येत होतं, मस्त फोटोशूट करता येतो. खूपच फोटोशूटसाठी तर बेस्ट स्पॉट आहे असं मी म्हणेल. आणि ते बघितल्यानंतर हा आमचा आजचा दिवस इथे संपतो आहे. आय होप तुम्हाला हे सर्व लोकेशन आवडलं. थँक्स फॉर वॉचिंग. विल सी यू अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय, टेक केअर, सी यू.